नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजच्या ठळक आणि महत्त्वाच्या शेतकरी बातम्यांमध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आहे. राज्यातील राजकारण, हवामान, कर्जमाफी, बाजारपेठ आणि शेतकऱ्यांशी संबंधित मोठे निर्णय या सर्वांचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. उद्यापासून राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आणि या अधिवेशनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र संख्याबळाच्या कारणामुळे विरोधी पक्ष नेत्यांच्या निवडीला अद्याप मान्यता देण्यात आलेली नाही आणि निकट भविष्यातही या निर्णयावर स्पष्टता येण्याची शक्यता कमी असल्याचे राजकीय संकेत मिळत आहेत. त्यामुळे अधिवेशनात महत्त्वाचे निर्णय जलद गतीने होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी म्हणजे कर्जमाफीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सहकार मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्जमाफीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून गरज भासल्यास आगामी अर्थसंकल्पात यासाठी स्वतंत्र तरतूद केली जाऊ शकते असे संकेत देण्यात आले आहेत. यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि लाखो शेतकरी या निर्णयाकडे आशेने पाहत आहेत. तसेच बोगस कर्ज वाटपाला आळा घालण्यासाठी सरकारकडून नवीन नियमाचा विचार सुरू आहे. कर्ज मंजुरीच्या वेळी पत्नीची संमती सक्तीची करण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. या निर्णयामुळे चुकीच्या कर्ज प्रकरणांवर नियंत्रण येईल आणि आर्थिक पारदर्शकता वाढेल असा सरकारचा अंदाज आहे. दरम्यान हवामान विभागाने राज्यावर अवकाळी पावसाचे संकट येण्याची शक्यता वर्तवली आहे. नगर, सांगली, सोलापूर, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह हलका पाऊस पडू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी उभ्या पिकांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कापूस, सोयाबीन, हरभरा आणि भाजीपाला पिकांचे संरक्षण करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. धान्य उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारकडून मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. तब्बल 1328 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला असून त्यामध्ये धानासाठी 1306 कोटी रुपये आणि भरड धान्यासाठी 21 कोटी रुपयांचा समावेश आहे. या निधीमुळे शासकीय खरेदी प्रक्रियेला वेग येणार असून शेतकऱ्यांना थकीत रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंताजनक स्थिती कायम आहे. कांदा खरेदीची 10% रक्कम अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. 72 तासात पैसे जमा करण्याची घोषणा करण्यात आली होती, परंतु प्रत्यक्षात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे पैसे प्रशासकीय प्रक्रियेत अडकलेले आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे आणि तातडीने निधी वितरित करण्याची मागणी जोर धरत आहे. पाणीसाठ्याबाबतही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मराठवाड्यातील 11 धरणांमध्ये सुमारे 81% जलसाठा उपलब्ध असल्याची नोंद करण्यात आली आहे. तर यवतमाळ जिल्ह्यातील 74 प्रकल्पांमध्ये 66% पाणीसाठा नोंदवला गेला आहे. पाण्याची मागणी वाढत असल्यामुळे सिंचन व्यवस्थापनावर प्रशासनाकडून विशेष भर दिला जात आहे. सोलापूर जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर घरकुलांची नोंदणी झाली आहे आणि पात्र लाभार्थ्यांना लवकरच घरकुले मिळण्याची शक्यता आहे. मात्र काही ठिकाणी दुसरा हप्ता रखडल्यामुळे लाभार्थ्यांमध्ये नाराजी वाढताना दिसत आहे. वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. नीलगाय आणि वन्य डुकरांच्या हल्ल्यामुळे पिकांचे नुकसान होत असून अमरावती जिल्ह्यात नुकसान भरपाईचे शेकडो अर्ज नामंजूर झाल्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे आणि तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली आहे. नाशिक जिल्ह्यात जमीन संपादनाच्या मुद्द्यावरून शेतकरी आक्रमक झाले आहेत. बाजारात जमिनीला लाखोंचा भाव मिळत असताना शासनाकडून केवळ 26,000 रुपये प्रति गुंठा मोबदला दिला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. यामुळे जमीन संपादन प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ई-पीक पाहणी संदर्भातही महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. अनेक ठिकाणी ई-पीक पाहणी कामकाजात विलंब होत असून 10 मार्च ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. जर वेळेत नोंदणी झाली नाही तर शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांनी तात्काळ नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकार लवकरच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करू शकते. 30 जूनपर्यंत कर्जमाफी संदर्भात निर्णय घेण्याची शक्यता असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. तसेच 30 जूनपर्यंत कर्जमाफी जाहीर न झाल्यास 1 जुलैपासून राज्यभर रेल रोको आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. राज्यातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. थंडीचा प्रभाव आता कमी होत असून तापमानात मोठी वाढ झाली आहे.
मात्र हवामान विभागाने पुढील 2 ते 3 दिवस मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि हलक्या पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. घसरलेल्या दरामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. ढगाळ वातावरणाचा कांदा पिकावर परिणाम होत असून उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक ठिकाणी कांद्याचे भाव अपेक्षेपेक्षा कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचे गणितच बिघडले आहे. तसेच कांदा खरेदीमध्ये फसवणुकीच्या घटना देखील समोर येत आहेत, ज्यामध्ये लाखो रुपयांचा गंडा घातल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात 1.45 लाख घरकुलांची नोंदणी करण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थ्यांना लवकरच घरकुले मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. 3 महिन्यांपासून घरकुल लाभार्थ्यांची देयके अडकली असून निधी वितरणाची मागणी जोर धरत आहे. शेतकऱ्यांसाठी वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित करण्याबाबतही महावितरणाकडून कारवाई सुरू आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्याची पातळी घटत असून प्रकल्पांमध्ये पाणीसाठा कमी होत असल्याची धोक्याची स्थिती निर्माण झाली आहे. कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 83 लाख रुपयांचे अनुदान जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महा-डीबीटी पोर्टलद्वारे ही योजना राबविण्यात येत असून लाभार्थी शेतकऱ्यांना थेट खात्यात अनुदान मिळणार आहे. ढगाळ वातावरणामुळे आंबा आणि नारळ बागायतदार चिंतेत आहेत. माकडांच्या उच्छादामुळे नारळ उत्पादन घटले आहे. तसेच तुडतुडे व रोगांच्या प्रादुर्भावामुळे मोहराची गळती वाढली असून औषध फवारणीचा खर्च वाया गेला आहे. दुरुस्तीनंतर कृष्णा कालव्याला पाणी सोडण्यात आले असून 10 मार्चपर्यंत आवर्तन सुरू राहणार आहे. तसेच काही धरणांमध्ये गाळ साचल्यामुळे साठवण क्षमता घटली असून 47 गावांच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. डिजिटल शेतीचा विस्तार वेगाने होत असून हजारो शेतकरी स्मार्ट शेतीकडे वळत आहेत. तसेच कापूस, मिरची, लिंबू आणि इतर पिकांच्या दरामध्ये मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. शेतकऱ्यांनी हवामान, बाजारभाव आणि शासनाच्या योजनांची वेळेवर माहिती घेणे अत्यंत गरजेचे आहे.